सध्याच्या धकाधकीच्या काळात पुस्तक वाचायचे राहून जाते, तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ऑडिओ मराठी कथा कादंबरी. चला तर मग ऐकूयात. नमस्कार कथाप्रेमींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कथा कादंबरी या चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज जरूर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला तर वेळ वाया न घालवता आजच्या कथेला सुरुवात करूया. माझी आत्मकथा. लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जिच्या स्वार्थ त्यागामुळे मला ही स्थिती प्राप्त झाली. प्रिय रामू, नमस्ते. पत्र पोहोचले. गंगाधर आजारी असल्याचे ऐकून वाईट वाटते. नशिबाचा ठेवा. त्याची चिंता करण्यात काही फायदा नाही. तुझा अभ्यास चालला आहे, ही फार आनंदाची गोष्ट आहे. पैशासंबंधाने तजवीज करीत आहे. मी अन्नास मोहताज झालो आहे, तेव्हा मजजवळ पाठविण्यास काही नाही. तरी पण तुमचा बंदोबस्त करीत आहे. वेळ जर लागला आणि तुझे पैसे संपले तर दागिने मोडून खा. मी आल्यावर तुझे दागिने तुला भरून देईन. यशवंत व मुकुंद यांचे शिक्षण कसे काय चालले आहे? कळवले नाही. माझी प्रकृती ठीक आहे, काही चिंता नसावी. अभ्यास काही संपला नाही. जून महिन्यात येणे होईल असे दिसत नाही. पुढे कळवीन. सखू व मंजुळा यांच्या संबंधी काही कळत नाही. तुला पैसे पोहोचल्यानंतर मंजुळाला व लक्ष्मीच्या आईस एक प्रत्येकी लुगडे घे. शंकरची हवाल काय? गजरा कशी आहे? रमाबाई पतिराजांना म्हणत, 450ची नोकरी आहे, तीच आपणाला पुरे. पुढच्या अभ्यासाचा नाद सोडून द्यावा. आता संसारात लक्ष घालून नेटका संसार करावा. डॉक्टर म्हणाले, जर तू माझ्या विद्याभ्यासात अडथळे आणू लागशील तर दुसरी बायको करीन. तुझ्यासारख्या अडाणी स्त्रीला त्याची काय किंमत? रमाबाई म्हणत, जा, वाटेल तेवढ्या बायका कर, पण माझ्या घरात मी एकीलाही पाऊल टाकू देणार नाही. नंतर दोघेही हसत. रमा, ही आपल्या समाजाची मुले आईबापांना सोडून बोर्डिंगात राहतात. त्यांना तेथे गोडधोड मिळते, पण त्यांना मटण मासे मिळत नाही. जेव्हा आपण श्राद्धाचे जेवण मटण मासाचे करूया. तू असले जेवण करत नसशील तर तसे मला सांग, मी मुलांना हॉटेलात नेऊन जेवण देईन. रमाबाईंची इच्छा पुरणपोळीची होती, पण अखेर पतीचा हट्ट पुरवला व 50-60 मुलांना मटण मासाचे जेवण दिले. लॉज ऑफ इंग्लंड या नावाचा 5 भागांचा ग्रंथ 500 रुपयाला साहेबांनी विकत घेतला. साहेब वाचित होते. पान समोर होते. जेवणाबाबत 5-7 वेळा रमाबाईंनी हटकले, म्हणून बाबासाहेब म्हणाले, काय तुझी ही कटकट? अगं, असले 5 ग्रंथ मी 500 रुपयाला घेतले आहेत. हे पान संपवू दे, मग मी जेवतो. रमाबाई म्हणाल्या, नवऱ्याने बायकोकडे, मुलांकडे, संसाराकडे लक्ष द्यावे असे त्या पानावर लिहिलेले आहे का? तेवढे सांगा मला आणि मग जेवा. बाबासाहेबांनी स्मित केले व जेवायला सुरुवात केली. ते म्हणाले, मी संसाराकडे लक्ष देत नाही असे नेहमी माझ्या नावाने खडे फोडतेस. काय करावे मी? रमाबाई म्हणाल्या, अहो, घरात भाजीपाला, तेल, मीठ लागेल तिकडे जरा नवऱ्याने लक्ष द्यावे. मुलाबाळांना आजारून गोंजारून जवळ घ्यावे. बायकोशी 4 शब्द बोलावेत. येऊन जाऊन तुमची ती पुस्तके आणि तुम्ही. पुस्तकासाठी 500 रुपये एकदम खर्च करण्याची काय जरुरी होती? तुम्हाला थोड्या दिवसांनी मुलं होणार आहे याची शुद्ध ठेवायला हवी होती. दुसऱ्या दिवशी भाजीच्या 5-7 पेंढ्या, बोंबीलच्या 100-125 काड्या घेऊन साहेब आले. तेव्हा लक्ष्मीबाई म्हणाल्या,
अहो भाऊजी, या भाजीच्या पेंड्या उद्या परवा सुकून जातील आणि ही सगळी भाजी आपण आज संपवू शकणार नाही. ऑफिसात साहेबांनी वरील गोष्टी सांगितल्या व म्हणाले, मी हा असा बायको व भावजय आहेत म्हणून माझे घर चालले आहे. लक्ष्मीबाई या 20 वर्षांच्या असताना विधवा झाल्या. आपला मुलगा मुकुंद याला घेऊन त्या कुटुंबात राहिल्या. त्या रमाबाईंना वडील जाऊबाई असूनही त्यांच्याशी फार अदबीनं वागत. रमाबाईंची प्रकृती नेहमीच तोळामासा तेव्हा लक्ष्मीबाईंवर घराचा सगळा बोजा पडे. रमाबाई त्यांना फार आदराने, नम्रतेने व प्रेमाने वागवीत. या दोघी कधीच भांडत नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. बायकोशी, मुलांशी कसे वागावे हे मला काही कळत नाही. माझे पुस्तकाशी छान जुळते. एका केसची फी यश मिळाले म्हणून मिळाली. ती साहेबांनी धोत्राच्या सोग्यात धरून घरी नेली व रमाबाईंसमोर धरली व म्हणाले, हे घे पैसे. मी संसाराकडे बघत नाही, बायकोकडे बघत नाही म्हणून तू नेहमी माझ्या नावाने ओरडतेस. हे पैसे किती आहेत ते मला मोजून सांग. मी 20 रुपयांची चवड याप्रमाणे करून रमाबाई म्हणाल्या, हे पैसे 11 चवडी आहेत. साहेब उसन्या रागानं म्हणाले, पण ते पैसे एकंदर किती आहेत? रमाबाई हसून म्हणाल्या, किती तुम्हाला ठाऊक. तुम्ही हजारो पैसे मोजता तसे मला मोजता येत नाही. मी काय शिकली सवरलेली बाई आहे. दोघेही हसू लागले. नंतर साहेब म्हणाले, तू अशी अडाणी राहिलीस म्हणून बरे आहे, नाहीतर तू मला जास्त हैराण केले असतेस. रायगड किल्ल्यावर साहेबास मराठ्यांनी मारले ते दवाखान्यात आहेत असे खोटेच रमाबाईस कळले म्हणून त्या रडू लागल्या. बायांनी त्यांना समजावले. साहेब आल्याचे कळल्यावर भेटण्यास त्या अतिउत्सुक झाल्या. तेव्हा सर्व लोकांनी सांगितले की साहेब घरी जा, थोडा वेळ थांबा व मग परत या, बाईंना बरे वाटेल. साहेब रागाने म्हणाले, अहो या बायका अशाच, त्यांच्या साऱ्या इच्छा आकांक्षा याकडे आपण पाहत बसलो तर आपल्या हातून कोणतेही कर्तृत्व होणार नाही. मला केससाठी रात्रीच्या गाडीने कोल्हापूरला जायचे आहे, तेव्हा आता मला केसची तयारी केली पाहिजे. तुम्ही सर्वजण जा आता. कोल्हापूरवरून परत आल्यावर रमाबाईंशी ते बोलले. ऑफिसात आल्यावर सहस्त्रबुद्धे साहेबास म्हणाले, पण साहेब तुम्ही पत्नीबद्दल फारच बेफिकीर असतात, हे बरे नाही. साहेब यावर एकदम गंभीर झाले व म्हणाले, सर्व लोकांचा माझ्यावर हा आरोप आहे. मी पत्नी, मुले आणि माझी लायब्ररी यांच्यावर मनापासून प्रेम करतो. ते प्रेम व्यक्त करण्याचे माझे मार्ग तुमच्यासारखे नाहीत, म्हणून मी तुम्हाला निर्दय वाटतो. हे साफ खोटे आहे. माझ्या पत्नीच्या स्वार्थ त्यागामुळे मला आज ही स्थिती प्राप्त झाली आहे. मी परदेशात असताना रात्रंदिवस जिने प्रपंचाची काळजी वाहिली व जिला अजूनही वाहावी लागते आहे व मी स्वदेशात परत आल्यानंतर माझ्या विपन्न दशेत शेणीचे भारे स्वतःच्या डोक्यावर वाहून आणण्यास जिने मागे पुढे पाहिले नाही, अशा ममताळू, सुशील व पूज्य पत्नीच्या सहवासात दिवसाच्या 24 तासाहून मला अर्धा तासही घालवता येत नाही. साहेबास सभेला नेणाऱ्या लोकांचा रमाबाईंना राग येई. एकदा तर असे घडले की बाबासाहेब एका परिषदेकरिता बाहेरगावी जाण्याची सिद्धता करीत असता. रमाबाईंनी सुद्धा आपल्या सामानाचे बोचके बांधले. साहेबांना त्या रागारागाने म्हणाल्या, घरी राहून तुमच्या जीविताची चिंता वाहत बसण्यापेक्षा तुम्ही जिकडे जाल तिकडे यावयाचे मी ठरवले आहे. रमाबाईंचा राग अनावर झाला होता. उभयतात मोठे भांडण जुंपले. शेवटी साहेबांनी रमाबाईंच्या
रमाबाईंची भीती दूर केली. रमाबाईंनी पंढरपूरला जायचा ध्यास धरला होता तेव्हा त्यांची समजूत घालताना साहेब म्हणाले, जेथे भक्ताला विठोबाचे दर्शन मिळत नाही ते पंढरपूर काय करावयाचे? तू खंत करू नकोस. त्यागपूर्ण जीवन घालवीत सदाचारी राहून आपण दलितांची निरपेक्ष सेवा करू आणि तेथेच दुसरे पंढरपूर निर्माण करू. साहेब बॅरिस्टर होऊन आले त्यावेळी रमाबाईंची प्रकृती अतिशय बिघडली होती. D.N. पगारे रमाबाईस भेटले तेव्हा त्या म्हणाल्या, पगारे दादा, हे तुमचे साहेब करतात तरी काय? अहो, मी अशी झालीये तरी माझी साधी विचारपूस देखील करीत नाहीत. निदान जिना उतरताना सहज माझ्याकडे पाहण्यास सुद्धा त्यांना फुरसत मिळत नाही. आणि प्रकृती तर ही अशी होत चालली आहे. हे ऐकून हे त्यांनी ऐकले व त्याच पावली बाबांच्या अभ्यासिकेत गेले व म्हणाले, साहेब, हे काय चालवले तुम्ही? आईसाहेबांची प्रकृती इतकी क्षीण झाली असता तुम्ही त्यांची साधी विचारपूस देखील करू नये की सहज उतरताना मान वळवून देखील पाहू नये. आता तुम्हाला म्हणावं तरी काय? यावर बाबा नुसते हसले आणि म्हणाले, काय झाले तरी काय या नाशिकच्या महाराला रागवायला? या बसा तर खरं. जरा शांत व्हा. सांगतो तुम्हाला सारे. पगारे, तुम्ही म्हणता ते मला कळत नाही. असं का तुम्हाला वाटतं? पण मी पडलो एकटा तेव्हा मी करू तरी काय? बॅरिस्टरी करू की समाजकार्य करू की केवळ माझ्या घरापुरतं, माझ्या कुटुंबापुरतं मी पाहू? अहो, हे सारं करताना मला वेळच आहे कुठे पाहायला? मी विचारपूस तर दूरच राहिली. मी वकिली करून जो काही थोडाफार पैसा मिळवतो तो सारा तिच्याजवळ देतो आणि त्यातून मला खर्चाकरिता लागेल ते मागून घेतो. तेव्हा पैसा जवळ असताना तिने डॉक्टरकडे का जाऊ नये? औषध पाणी का बरे घेऊ नये? स्वतःची प्रकृती कशी सुधारेल याकडे लक्ष पुरवण्यापेक्षा साहेब जेवले की नाही याकडे तिचे लक्ष अधिक. आता तुम्हीच सांगा, काय सांगावं मी तिला आणि काय करावं मी तिच्यासाठी? हे शब्द संपवण्यापूर्वीच साहेबांच्या डोळ्यात अश्रू चमकले. मी दुसरं लग्न करणार नाही. साहेबांना ऑफिसमध्ये उदासीन बसले असताना पाहून उदासीनतेचे कारण विचारताच ते म्हणाले, काय करणार पगारे? या पोरांना मोडकी तोडकी आई होती, ती देखील मरण पावली. म्हणजे आता कोण बरे वारल्या असे म्हणतात? साहेब म्हणाले, अहो, मुकुंदाची आई आणि आता घरात म्हातारे माणूस म्हणून कोणीही राहिले नाही. मग आपल्या बहिणी आहेत ना, त्यापैकी एकीला आणून ठेवले तर चालेल ना? साहेब म्हणाले, अहो, त्या तरी आता कुठे राहिल्या आहेत? सगळ्या बिचारा स्वर्गवासी झाल्या आहेत. मग दोन्ही मुलांचे लग्न तरी करून टाका. साहेब म्हणाले, हे ठीक आहे, पण त्यांना सांभाळण्यास सासू तरी कुठे आहे? आणि सासू नसल्यामुळे त्या घरात सारख्या भांडत राहतील. त्यासाठी आता आपण लग्न केले तर सर्व ठीक होईल. घरही सांभाळले जाईल आणि तुमचीही देखभाल ठेवता येईल. यावर साहेब मात्र किंचित हसले व म्हणाले, काय म्हणता हे पगारे? माझ्या स्वभावाची तुम्हाला चांगली ओळख आहे. अहो, आता नवीन येणारी बायको ही सुशिक्षित व सुधारक असणार. बगलेत पुस्तक घेणार, धाड जिना चढून येणार आणि म्हणणार, चला डॉक्टर फिरायला, चला सिनेमाला, चला पार्टीला. हे सारं माझ्या स्वभावाला रुचण्यासारखं आहे का? अर्थात मी तिच्यासोबत गेलो नाही तर ती रागावेल, नाराज होईल, हातपाय आपटील आणि म्हणेल, असा कसा हा नवरदेव? पाहावं तेव्हा पुस्तकात डोकं खुपसून बसलेला. मग तुम्हीच सांगा, कशाला करू मी दुसरं लग्न? काय घरादाराचं व्हायचंय ते होऊ दे, पण दुसरं लग्न करणार नाही मी. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या कथेमध्ये.